नमस्कार, मी अनिल कुमार दळवईवाले समाज चिंतन न्यूज बुलेटिन तर्फे आपलं मनपूर्वक अभिवादन करतो, स्वागत करतो। मित्रहो, आज मी एक विशेष मुलाखत सादर करणार आहे। ती एका अत्यंत प्रेरणादायी अशा वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्याची आहे। समाजसेवेसाठी 24 तास तत्पर राहणारे 90 गाठलेले कर्म तपस्वी मधुसूदन तपस्वी यांची ही मुलाखत मी आपल्यासमोर सादर करत आहे। कर्तृत्व संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी सुस्वभावी मधुभैया आज देखील तरुणांना लावेल अशा उत्साहात कोणत्याही सत्कार्यात, रचनात्मक कार्यात निस्वार्थ भावनेने अग्रेसर असतात। नवोदितही प्रसन्न वदन, हळूवार बोलणारे मधुभैया यांची प्रकृती आजही अत्यंत व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे। ते पूर्णतः निरोगी आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचं ब्लड प्रेशर किंवा डायबेटिक किंवा इतर अशा कोणत्याही प्रकारे आजार किंवा त्रास नाही। अशा या प्रेरणादायी वरिष्ठ समाजसेवकाच्या जीवनपटाची माहिती सादर करणं मी माझे कर्तव्य समजतो। तरुण पिढीकरता ही मुलाखत ऐकणं, पाहणं फार आवश्यक आहे आजच्या कालावधीनुसार। मित्रहो, इंदूरच्या पश्चिम भागात राजेंद्रनगर हे मराठी बांधवांचा बोलबाला असलेले एक सर्वात जुने आणि मोठे असे उपनगर आहे। तेथेच मधुभैया आपल्या कुटुंबियासहित वास्तव्य करून आहेत। ते नामवंत कवी स्वर्गीय गजानन तपस्वी यांचे थोरले बंधू असून येथील महाराष्ट्र समाजाच्याच नव्हे तर या परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमात ते आजही आंतरिक तळमळीने अत्यंत सक्रिय असतात, सहभागी होत असतात। फक्त तन आणि मन यानेच नव्हे तर ते आपल्या परीने यथासंभव धनाचा देखील सहयोग अशा रचनात्मक कार्यासाठी करीत असतात। तरुणपण हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे मधुभैया आहे। येथील महाराष्ट्र समाज विविध समाज हितार्थ रचनात्मक उपक्रम भव्य प्रमाणावर सुनियोजित रीतीने आणि वर्षभर आयोजित करण्याच्या बाबतीत शहरातील सर्वश्रेष्ठ असा आदर्श असा समाज आहे, संस्था आहे। आवर्जून आणि आनंददायक गोष्ट ही देखील आहे की या भागातील जे पार्षद आहेत, नगरसेवक आहेत, ते प्रशांत बडवे हे एक दमदार सामाजिक कार्यकर्ता आहेत। आणखीन एक उल्लेखनीय बाब ही की येथील राजेंद्रनगर हाऊसिंग सोसायटी देखील आता पूर्णतः मराठी बांधवांच्या ताब्यात आलेली आहे। या सर्व तरुण पिढीचे जवळपास 300 ते 400 तरुण कार्यकर्त्यांचं जे मार्गदर्शन 75 पार वरिष्ठ कार्यकर्ते मंगेश लाड, राम देशपांडे, अरुण खोचे, माधव डाकवाले, नारायण लोकरे हे देखील मार्गदर्शन करत असतात आणि खांद्याला खांदा लावून त्यांच्या परीने ते पूर्ण सहकार्य देत असतात। ही गोष्ट फार विशेष आहे। यातच एक आणखीन व्यक्ती आहे, ते आहे अशोक संगमनेरकर। ही सर्व मंडळी आजही प्रत्येक रचनात्मक कार्यात उपस्थित असतात, वेळशीर उपस्थित असतात आणि संपूर्ण आपल्या परीने सर्व सहकार्य देत असतात। या सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये सर्वात मोठे निष्काम कर्मयोगी आणि समाज उपयोगी चळवळीत सतत क्रियाशील राहिलेले स्वाभिमानी असे आमचे मधुभैया तपस्वी हे आहे। त्यांना सुख, दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य लाभो हीच हार्दिक सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो। आणि चला आता आपण ऐकूया आणि बघूया ही मुलाखत। एक आणखीन आपणास विनंती की
ही मुलाखत ऐकल्यानंतर आपण जर आमची समाजचिंतन न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केली नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. मधुया, आपला जन्म, शिक्षण आणि आपली पारिवारिक परिस्थिती कशी होती, आपण काय संघर्ष केला, हा एक संक्षिप्तमध्ये. हो, साधारणपणानं मध्यमवर्गीय परिवाराची जी परिस्थिती असते तशीच परिस्थिती आमच्या परिवाराची होती. माझे वडील हे तहसीलमध्ये कारकून होते. त्यांचं सगळं आयुष्य मोहोगाव, देपाळपूर म्हणजे इंदोर जिल्ह्यामध्ये नाव काय होतं त्यांचं? नाव मनोहर होतं. मनोहर गोविंद तपसले. आणि आमचे आजोबा गोविंदराव हे नगर जिल्ह्यातून निगोजून भिक्षुकीकरता इंदुरात आले होते आणि ते इथे स्थायी झाले. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी इंदूरकरच म्हणवले जातो. तरी पण नाही जरी म्हटलं तरी बांधिलकी महाराष्ट्राची राखून आहोत. मला एक सांगा मधुया, की तुमच्या आता सध्या त्यावेळी किती सदस्य होते आणि आज कोण कोण आहे? त्यावेळेला आम्ही 5 भाऊ 2 बहिणी, आई वडील असे आम्ही 9 सदस्य होतो. सर्वात मोठा आता त्या 9 फक्त मी एकटा राहिलेलो आहे आणि बाकी माझे जे 4 भाऊ कालवडी झालेले आहेत. बहिणीपैकी एक आहे आणि सर्व वयोवृद्ध आपल्या आपल्या परिवारांमध्ये चांगले आहेत. आता सध्या तर तुमची जबाबदारी असेलच सर्व कुटुंबियांची. हो हो. कारण या 90मध्ये तुम्ही सामाजिक कार्य करता आणि त्यावरून तुम्हाला तुमच्या हे जे कुटुंब आहे, तुम्ही म्हणाला एवढे भाऊ बहीण, तर त्यांचा जो परिवार तर त्यांचंही सगळं सांभाळावं लागत असेल. नाही, तसं असं आहे की माझे जे पुतणे आहेत त्यांचे परिवार आणि ते माझे जे बांधव आहेत ते सगळे प्रेम आपल्या नोकरी धंद्यामध्ये म्हणणे की तुमचा महाराष्ट्रात मोठं व्यक्तित्व म्हणून वडिलांचा मला तुमचा आदर असेल. ते सर्व आदर हे वातावरण तुमच्या कुटुंबात आहे. प्रत्येक सणाला, प्रत्येक विशेष तिथी पर्वाला सर्वजण एका ठिकाणी असतो. आजकाल हे दृश्य दुर्मिळ झालंय मराठी समाजामध्ये आणि अत्यंत दुःखद स्थिती सध्या. ते आम्ही राखून आहोत. हा वारसा आम्हाला आमच्या आई वडिलांकडूनच मिळालेला. बरं, सध्या तुमच्या घरात कोण कोण आहे कुटुंबात तुमच्या घरात? आता ह्या ठिकाणी माझा मुलगा, सून, नात आणि नातू असं आमचं कुटुंब आहे. नाव माझी जी मोठी मुलगी आहे ती मृदुला चिंचोळीकर, IDA मध्ये ती नोकरी करते. धन्वंतरीमध्ये ती राहते. नंबर 2चा जो माझा मुलगा आहे तो माझ्या जवळच आहे. तोही शासकीय नोकरीमध्ये आहे. नाव त्याचं मकरंद, त्याच्या बायकोचं नाव पद्मश्री आणि तिलाही पण इंदोर रेडिओवरतून काही वेळेला काही प्रसारणाचे कार्यक्रम तिला मिळत असतात. नात जी आहे ती तूर्त पुण्याला नोकरीमध्ये आहे आणि नातू 11वीमध्ये शिकून राहिलेला. आता मला हे सांगा की तुम्ही त्यावेळेस जी तुमची मध्यमवर्गीय स्थिती होती, पारिवारिक स्थिती होती, तुमचे वडील कारकून होते, त्या परिस्थितीमध्ये याच्यात संघर्ष करत तुम्ही जे पुढे आला त्यानंतर तुम्ही नोकरी कुठे केली, काय केलं सुरुवात? हो, तो प्रारंभिक जो संघर्ष होता तो खरोखरच फार कठीण होता. पण आम्ही भाऊ छोट्या मोठी कामं करत होतो. आमचं शिक्षण आम्ही आमच्या या कामातूनच अर्थार्जन करत राहिलो. आणि मुख्य म्हणजे आमची जी आई होती ती अत्यंत स्वाभिमानी होती. कोंड्याचा मांडा करून तिने आम्हाला मोठं केलं. याशिवाय ती कलात्मक तिची अभिरुची होती आणि तिच्या छत्रछायेखाली
कष्टात सुद्धा आमचं जीवन आनंदात त्या होतं. आनंद हो. म्हणजे त्या स्थितीमध्ये देखील तुम्ही हो, हो, सगळं हो. एकोपा होता कुटुंबामध्ये हो, आणि हो. सगळं तो ते स्थिती आजही आहे. हो, हो, फक्त हो. तुमचे भाऊ जरी नसतील राहिले नाही. भाऊ वडील, पण त्या संपूर्ण तपस्वी कुटुंब हो. आज एकत्र म्हणजे एकोपा आहे त्यामध्ये. हो, ही सगळी आमच्या आईची देणगी आहे आम्हाला. पण नोकरी कुठे होती? माझी स्वतःची नोकरी, हो तुमचीच. मी मॅट्रिक झाल्याबरोबर शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेमध्ये 6 नंबरच्या शाळेमध्ये रुजू झालो इंदोरला. इंदोरला. आणि इथंचा त्याच्यानंतर जो पुढला जो प्रवास आहे हा. तो मात्र सामाजिक कार्यातून वृद्धिंगत होत गेला. अच्छा. प्रथम मला जी ओळख झाली ती बालुदर मंडळाच्या क्रीडांगणावरती. क्या बात आहे. तिथे श्रद्धा ढवळे हे प्रमुख होते. बाबा डिगे तेव्हा मुंबईला होते आणि त्यांनी मला आखाड्यामध्ये कुस्त्या आणि मलखांब या गोष्टी शिकवल्या. अच्छा. याच्यानंतर माझ्या भाग्याने मला इंदोर वॉन्डररशी माझा संबंध आला आणि असं म्हणायला काही हरकत नाही की त्या स्थापनेपासूनच मी त्या संस्थेशी जोडलेलो आहे आणि जवळजवळ या संस्थेशी आजही पण मी एकरूपच आहे. आता त्या संस्थेमध्ये पूर्वीची मंडळी राहिलेली नाही, जवळजवळ सर्व बरं मला एक सांगा, घालून आली. मी हे विचारतोय की नोकरी किती वर्ष झाली तुमची? 40 वर्ष. 40 वर्ष शिक्षकी केली. 40 वर्ष शिक्षकाची नोकरी झाली. अच्छा. त्याच्यातली पहिली 10 वर्ष प्राथमिक मराठी शाळेमध्ये गेली. त्याच्यानंतर पुढे मी आदिवासी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जवळजवळ 10 वर्ष घालवली. हो हो. असे हे 20 वर्ष झाले. आणि माझ्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि विशेष करून आदिवासी क्षेत्रामध्ये मला बरंचसं संशोधन करता आलं. म्हणजे मी तो एक वेगळा आनंद होता. मी सुट्ट्यांमध्ये मे 2च्या इंदोरात घरी येत नव्हतो. मी तिथेच राहत होतो. कारण त्या एरियामध्ये म्हणजे तो खरगोन ते बऱ्हाणपूर या क्षेत्रामध्ये ईसाई मंडळीचं फार प्राबल्य होतं आणि त्या गावातल्या मुलांना बऱ्हाणपूरला घेऊन जायचे. तिथे त्यांचं कन्व्हर्टेशन व्हायचं आणि या शाळा सगळ्या उघड्या पडायच्या. बरं, मास्तर मंडळी तिथे शाळेत यायचे नाहीतर यायचे नाहीत आणि सगळा आनंद होता. त्यावेळेला अमेरिकेतून आपल्याला थुली मिळायची, गूळ मिळायचा, तेल मिळायचं, परंतु ते सगळं परस्पर विकलं जायचं. मुलांपर्यंत काही ते येत नव्हतं. ही सगळी परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर मी हा विचार केला की इंदोरात आपलं काय आहे? काही घर नाही, दार नाही, धंदा नाही. आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला राहायला पाहिजे. खरी मानवीय हो. सेवा आहे. मानवीयतेच्या दृष्टीने ती खरी हो. होती. म्हणजे आणि आम्ही दररोज, कारण ती जी गावं होती ती जंगलामध्ये अडीच 3-4 मैलाच्या अंतरावरती छोटी छोटी टापली ती असायची. पण याचा मला एक मोठा फायदा झाला. एक तर ते ग्रामीण आणि आदिवासी जीवन मला पाहायला मिळालं आणि मुख्य म्हणजे मला खोई या गावाचा शोध लागला. या खोईमध्ये साधारणपणानं 100-150 टापरे होते आणि त्या ठिकाणून येणारी माझी जी मुलं होती, मी जे त्यांच्या गावामध्ये जे जात होतो तर माझ्या शाळेतली जी मुलं होती त्यांच्याबरोबर जायचो मी. ती मला घेऊन जायची. वरती चढायचं, खाली उतरायचं, वरती चढायचं, खाली उतरायचं, जंगल घनदाट. पण ती आदिवासी मुलं जी होती त्यांचं प्रेम आणि त्यांचं धाडस हे माझ्या उपयोगी पडायचं आणि ती मला सर हमारे गाव चलो घेऊन जायचे. तर त्या ठिकाणी एका झोपड्यामध्ये एक म्हातारा जक्क 75 वर्षाचा आपल्या मुलीशी मराठीमध्ये बोलत होता. त्याची जी मराठी होती तुटकी फुटकी होती. आदिवासी हिंदी मराठी पण त्याचे जे उच्चारण जे होते लिहो. मी म्हटलं बाबा तुम्ही मराठी बोलता? तो मला स्वाभिमानाने म्हणाला आम्ही मराठी. आणि ते म्हणाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंजारी आहे. नाही त्यावेळेला मुख्यमंत्री होते. ही गोष्ट मला फार अप्रूप वाटली. मी त्या लोकांचं संशोधन केलं आणि त्याच्यावरती एक आर्टिकल लिहिलं. आता माझं हे जे काम होतं त्याच्यामुळे काय झालं की जे ईसाई मिशनरी जे होते त्यांना त्रास व्हायला लागला आणि ते थेट तिकडे एवी काही कारणांनी कंप्लेंट करू लागली. पण शासकीय माणसं आमच्या गावात येऊ लागली
आणि त्यांच्या हे लक्षामध्ये आलं की या ठिकाणी आलेला हा मनुष्य हा इंदोरी तिथे आलेला आहे. ज्या शाळेमध्ये मुलं दिसत नव्हती तिथे 300-300 मुलं आहेत आणि ते सगळे जण म्हणजे ग्रामीण क्षेत्र, त्यात आदिवासी क्षेत्र, त्या समाज उद्धाराचं काम तुम्ही करत होता. हे लोकांच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या ध्यानी आलं. मी शेतामध्ये कबड्डी आणि खो खोचे ग्राउंड टाकले आणि त्या आदिवासी मुलांबरोबर मी खेळत होतो. आणि ज्या वेळेला जिल्हास्तरीय टुर्नामेंट झाल्या तर मी त्या आदिवासी मुलांना घेऊन भिकरगावला आलो. त्यांच्याबरोबर आम्ही खेळलो आणि 3 मॅचेस सुद्धा जिंकलो. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही तिथून नंतर आला का इंदूरला? हो, नंतर आलो. तुम्ही मराठी मिडियम स्कूलला होता? पहिल्यांदा होतो. पहिले 10 वर्ष माझे प्राथमिक 6 नंबरची शाळा, नंतर मराठी मिडियम स्कूलमध्ये जेमतेम 2 वर्ष. हो, आणि नंतर एकदम आदिवासी क्षेत्रामध्ये. म्हणजे सेवानिवृत्ती कुठून झाली? सेवानिवृत्ती इंदोर नूतन 3 मधून झाली, जे मल्हारगंज मध्ये आहे, तिथं झाली. बरं, आता मला सांगा, तुम्ही इंदूरच्या तुम्ही सांगितलं 2-3 संस्था, त्याच्यानंतर सध्या वर्तमानमध्ये कोणत्या संस्थेशी जास्त निगडीत आहात? म्हणजे आता वयामानाप्रमाणे तुम्ही म्हणाल की नाट्य ते बालकधार मंडळ म्हणा, क्रीडा संस्था आहे, वांडर्स म्हणा, तर त्या संस्था आता कालबाह्य झालेल्या आहेत. अभ्यास मंडळाच्या स्थापनेमध्ये पण मी त्यावेळेला होतो, पण आता मुकुंद कुलकर्णी वयोवृद्ध झालेले ते इथे नसतात. शिंदे राहिलेले नाहीये, काळेले राहिलेले नाहीये. ही सगळी पिढी आता सध्या मला सांगा तुम्ही सध्या मी यावेळेला राजेंद्रमध्ये राहतो. आणि या ठिकाणचं जे महाराष्ट्र समाज जे आहे हे खरोखरच फार चांगलं काम करत आहे. याचं एक कारण मुख्य म्हणजे जे नेतृत्व करणारी मंडळी जे आहेत, एक आमचे प्रशांत बडवे झाले, सुनील धर्माधिकारी झाले, पानसे झाला, हेमंत पन्हाळकर झाले. तर हे जसे आहेत तसे कार्यकर्ते जे अगदी समर्पित आहेत आणि कोणत्याही पण प्रकारचं हो, म्हणजे कोणत्याही पण प्रकारचं या ठिकाणी ग्रुपिंग नाही, वादविवाद नाही आणि अत्यंत विश्वासानं ही संस्था, म्हणजे मी इथे आल्यापासून पाहून राहिलो. मी इथे 2004 मध्ये आलो, त्या आज तागायत ह्या संस्थेशी आणि या परिसराशी मी जोडलेलो. मला अनुभव आहे की दिवसेंदिवस या संस्थेची प्रगतीच होत गेली. आणि आजही मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारचे जे कार्यक्रम होतात ते सर्वांनी मिळून योजनाबद्ध रीतीने सुनियोजित रीतीने आयोजित केले जातात. तर मला एक सांगा मधुया, की आता तुमचं वय 90चं चाललंय आणि 2 वर्षापूर्वी कोरोना पिरियड आला, अत्यंत विश्वव्यापी महामारी. तर त्या प्रसंगातही मला कळलं की तुम्ही त्या टायमाला रात्री बेरात्री देखील तुम्ही मध्यरात्री अशी वेळ आली तुम्ही हे केली. तर कोरोना पिरियड मध्ये एक थोडक्यात 2-4 उदाहरण सांगा की तुम्ही. हो, आता या संबंधात जर सांगायचं झालं तर म्हणजे आपण जे काही समाज कार्य करतो त्याचा आपल्या तोंडाने उल्लेख करणं मला स्वतःला आवडत नाही. मला फक्त एक माहिती आहे की माझ्या लहानपणापासून समाजानं आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करून वर आणलं. शाळेमध्ये असताना मी गरीब मुलांची परिस्थिती पाहिली, त्यांच्याशी जुळून राहिलेलो आहे आणि समाजामध्ये अनेक प्रकारच्या संस्था ह्या सगळ्या होत असताना पण मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जे जे चांगलं काम होत राहिलं ते काम मी करत राहिलो. त्या ठिकाणी कोणाची बांधिलकी नव्हती, कोणाचं नेतृत्व नव्हतं, कुणी मला सांगायला नाही आलं. आणि मी जे काही केलं त्याचा अननेसेसरी उगीच डांगरा पेटायचा हे मला आवडलं नाही. पण आता तुम्ही करोनाचा विचारता आहात तर हा प्रसंग इतका हृदयात द्रावक आहे. मला माझ्या घरचेही रागवले, माझे मित्रमंडळी मला रागवले की तू हे असं काम का केलं. आमच्या घरापासून 10 हातावरती एक जोशी परिवार होता. मी पहाटे 5 वाजता नेहमीप्रमाणे फिरायला जात होतो तर मला त्या घरातून रडण्याचा आवाज आला. मला पाहिल्याबरोबर त्यांची 2 मुलं जी दारात बसली होती धावत धावत आली आणि म्हणाली, अंकल बाबा नाही रहे. माझ्या पोटात धस्स झालं. कोपऱ्यात त्यांची आई बसलेली होती खाली मान घालून. आता काय करावं. आणि करोनाचा अत्यंत ज्वालाग्राही असा तो कालखंड. मी त्याला म्हटलं आता तुम्ही असं करा की पहाटे 5 वाजलेले आहेत, तुमचे जे नातेवाईक आहेत इंदोरचे त्यांना तुम्ही पटापट फोन करा आणि पहा काय होतं ते. मी जवळच ते पाहीन पुढे. घरी आलो, घरच्यांना ही गोष्ट कळली.
मला ते म्हणाले, तुम्ही का गेला त्या ठिकाणी, आता जाऊ नका. मी पूजा आटोपली, पण माझ्याने राहवलं नाही गेलो. मी पुन्हा तिथे गेलो, पण परिस्थिती तशीच्या तशीच होती. सगळ्यांनी आपली दारं बंद केली, खिडक्या बंद केल्या, गुडगुड वातावरण आणि तसंच्या तसं सगळ्यांना आपल्या प्राणाची पर्वा. ते 2 मुलं पुन्हा बाहेर आले. ते म्हणाले, सब हमारे रिश्तेदारों ने सामान भिजवा दिया है, उन्हें कहा हम तो नहीं ऐसे कोरोना चल रहा. म्हटलं कोई हरकत नाही, अब तुम ऐसा करो, तुम रहो. मी चौकामध्ये गेलो. तिथे आदिवासी मामा 2-3 कामं करतात, त्यांना कामं मिळत नव्हती, ते बसले होते. एक मामा होता, त्याला विचारलं, मामा चल तेरे को काम देता हूँ. तो म्हणाला, पहिले बीडी पडला मेरे को. अरे म्हटलं, तो बंडल दूंगा, तू चल. त्याला धरून आणलं. त्यांनी ते सामान पाहिलं आणि तो पळायला लागला. नाही, मी तो नाही आऊंगा. मग मी त्याचा हात धरला. अरे मी तुमको 100 रुपये दूंगा, आप तू जाते गाय मग तेरे को कुछ नाही करणार, बैठ यहाँ पे. आणि त्याला धरून ठेवलं तिथे आणि पटापट आम्ही ती आरती अगोदरच बांधून ठेवली होती. आम्ही किती लोक होते तुमच्या? कोणीच नाही, कोणीच नाही. ती 2 मुलं, मी आणि मामा. देखो तो एक मुलगा म्हणाला की अंकल अब हंडी लेके मैं आगे करूँ का, तो फिर तीसरा मैंने कहते कि हंडी बिंडी को एक काम कर, इसको कुछ रखवा वो एम्बुलन्स में रखवा दो. अब भाग्याने आपली एम्बुलन्स होती ती महाराष्ट्रामध्ये पाठवून दिली होती आणि ती दाराच्या समोरच उभी होती. आम्ही ती वळगटी तशीच्या तशी लपेटली आणि ती अर्थेवरती ठेवून चौघांनी ते वजनदार धूळ आतमध्ये ठेवलं. आता बिजापूरला गेलो तर तिथली परिस्थिती आणखीन विचित्र. 6 प्रेत तर जवळच होती आणि 4-5 रस्त्यावरती पडलेले उभे होते, गाण्याचं नाही. अशा काय करायचं. तर आजूबाजूला झाडी होती. ती झाडी आम्ही त्या मामाकडं पटापट कापवली आणि त्या 2 मुलांना सांगितलं की जाओ जल्दी से तुम लकड़ी लेके आओ, अब किसी को पूछो मत कहाँ करना क्या करना. आणि आम्ही ते दहन त्या ठिकाणी केलं. आणि मी जेव्हा तिकडनं आलो तर लोकांनी आपली दारं उघडली होती आणि हिंदी बायकांनी मला हात जोडून असा नमस्कार केला. म्हणजे हमको पंचायत में आ गए थे कि इनका क्या होगा. अद्भुत. बरोबर. नाही तुमचं काम तर मोठं, मी ऐकून ठेवलं होतं ते. आणि हा प्रसंग आमच्या प्रेक्षकांकरता फार जरुरी, युवा पिढीकरता जरुरी की नव्वदी व्हायला. आणि मला हे निश्चित माहिती आहे मधुबाई, मी पुन्हा सांगतो तर मी आपलं माझ्या लहानपणापासून तुम्हाला पाहिलं, तुम्ही आत्मप्रचारापासून म्हणजे प्रसिद्धीपासून फार दूर राहिलेला आहात. तुमचा त्याची काही संबंध नाही आहे. पण तुमचं काम आहे की परफेक्ट काम झालं पाहिजे. कुठेही आजकालचा जो प्रश्न आहे दुकानदारी हा प्रकार नको, तुम्हाला तिथे असेल तुम्हाला ते पटत नाही, तुम्ही तिथून दूर होऊन जाता. आता मला एक सांगा की सध्या तुमची दिनचर्या काय? सध्या दिनचर्या सकाळी मी लोक म्हणजे पहाटे 4 वाजता तो उठून साधारणपणे 5-5:30ला मी बाहेर पडतो. आणि त्याच्यानंतर मग माझ्या घरची पूजा वगैरे वाचन माझे चालू असतं. त्याच्यानंतर बाकी असं म्हणण्यासारखं असं काही नाही. आमच्या इथे राम मंदिर आहे, तिथे 1-2 चक्कर लावतो आणि जिथे काही आवश्यकता असेल ते कामं करतो. म्हणजे या परिसरामध्ये काही कोणाला गरज पडली अशी तुमच्याला आहे किंवा कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल की काही कोणती गोष्ट आली तर ते तुमचं तुम्ही तिथे तत्पर जाता. आता भाग्याने सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की या ठिकाणच्या महाराष्ट्र समाजामधले सर्व स्त्री पुरुष बाल वृद्ध हे मला अत्यंत सन्मानाने रीतीने सांभाळतात. मला काम करू देत नाही, माझ्या मागे पुढे असतात. मला कालच आम्ही गेलो होतो नर्मदेवरती. मी हेमंतला विचारलं यार की आता इथे काही दिसत नाही आपण, कारण आता आपल्याला सवय इकडे तिकडे जाण्याची. तर त्यांनी तो माझ्या मागे तिथपर्यंत आला की सर आता एकटे चालेल, संध्याकाळी 7ची वेळ आहे आणि सुविधागर तर नाहीच तिथे, घाटावरती जंगल. तर हे लक्षामध्ये येतं की ही जी मंडळी आहेत ही आता मला सांभाळतात, सन्मानानं स्टेजवरती बसवतात. कार्यक्रमात मला काही काम करावं लागत नाही, मी मध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्या हातपाय अजून चालतात. अरे तुम्ही स्वस्त बसत नाही हे तर मी पाहिलं. कोणाला कुठे खुर्ची जर जमायची असेल तर तुम्ही लगेच सेटिंग करू. ही ईश्वराची कृपा आहे, मी सगळं काम करू शकतो. आजही पण मी इथं बिजासनपर्यंत पायी जाऊन येऊ शकतो. माझ्यामध्ये तेवढी हे आहे, 24 घंटे उपाशी राहू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला आदिवासी क्षेत्रामध्ये मिळाल्या. तिथे आम्हाला 10-11 मैल तहसील स्टेजवरती यावं लागत होतं पेपर घेण्याकरता. ऊन कडक रस्त्यामध्ये नाले
आणि त्या परिस्थितीमध्ये ते चालणं, त्या याच्यात जगणं हे माझ्या म्हणजे मागच्या ज्या अतीतमधले ते म्हणजे अनुभव तुम्हाला कामाला आले, ते माझ्या शरीराला कामाला आले. पण त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी असं विचारू इच्छितो किंवा मला असं वाटतं की तुम्ही स्वतःलाही संयम ठेवला असेल खाणं पिणं, तेव्हाच तुमची स्थिती आहे. आता मला फक्त एवढं सांगा शेवटी बघूया की तरुण पिढीकरता तुमचा काय संदेश आहे, कारण तुम्ही तरुण पिढीमध्ये वावरताय, इथलची तरुण पिढी तुम्ही पाहताय, सध्या तरुण पिढीची काय हालत आहे हेही तुम्ही पाहताय. क्वालिफाईड होऊन जातात, रात्रंदिवस याच्यावर काम करतात, कम्प्युटरवर काम करतात, तर त्याच्यानंतर त्यांची जी दिनचर्या आहे तर तशी मराठी समाजात सध्या परिस्थिती फार वेगळी आहे आणि दुःखद, हे अगदी स्पष्ट आहे. मी माझी याची विनंती तुम्हाला की तुम्ही असा काही संदेश तुमचा युवा पिढीकरता द्या. मला असं वाटतं पिढी दर पिढी कालखंड बदलतो, परिस्थिती बदलते, त्याप्रमाणे समाजातले आचार विचार व्यवहार राहणं खाणं पिणं याच्यामध्ये परिवर्तन ते हे अपरिहार्य आहे. तरी पण आजच्या मुलांनी कमीत कमी प्रकृतीशी जुडावं, सकाळी लवकर उठावं, बाहेरचं जे खाणं आहे ज्याला फॅशननी खाल्ले जातात ते खाऊ नये, खूप भरपूर वाचन करावं, वाचनाबरोबर स्वतःचं मनन करावं, बाबा वाक्य प्रमाण कधीही मानू नये, स्वतःचे पण मत असावं, प्रसिद्धीच्या मागे लागू नये, प्रसिद्धी त्यांना धुंड त्यांच्या घरापर्यंत येईल हा माझा आत्मविश्वास त्यांनी लक्षात ठेवला. तर आपलं दिनचर्या म्हणजे जेवण खाण काय आहे जरा तरुण पिढीला सांगत दाखवा. ते 90मध्ये तुमचं काही नाही, अगदी साधं वरण माझं हे आहे. माझी सून जे करते वरण भात भाजी पोळी, हे सकाळी 2.5 पोळ्या खातो, संध्याकाळी एखादी पोळी किंवा वाटी 2 वाटी वरण पितो, पण भरपूर जेवत नाही, भूक लागलेली असते. मलाही वाटतं. मला सांग पूर्वीपासून ही सवय आहे का? नाही, हे परिवर्तन मी हे परिवर्तन गेल्या 10 वर्षापासून केलेलं आहे. तसं मला कळालं की आपण 80 मध्ये आलो आणि आता आपले शरीराचे एकंदर मुख्य म्हणजे डायजेशन, त्याच्यानंतर आपलं पाहणं वाचणं हात पाय याच्यामध्ये जो एक शिथिलनेस यायला लागतो, थकवा यायला लागतो, हे जाणवायला लागतं. असं नाही आहे की आपण कुठे पेलवान आहोत ते, पण ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं की ते अजून चलन बहुत व्यवस्थित रीतीनं आहे, अजून प्रज्ञा शाबूत आहे, तुमच्याशी बोलू शकतो. चांगलेच व्यवस्थित तर काय तर हे लक्षामध्ये जेव्हा आलं तेव्हा, आणि महत्वाची गोष्ट ही माझा इन्शुरन्स नाही. मी प्रायमरी शाळेमध्ये होतो, इन्शुरन्सचे हप्ते भरण्याचे पैसे माझ्याजवळ नव्हते. परिवाराचा घर चालवण्याकरता आम्हाला 8 दिवसात जेमतेम आमचा पगार पुरायचा आणि नंतर पुन्हा उधार पावनी चालायचं. तर भविष्यामध्ये आपल्याला जर दवाखान्यात जाण्याचा प्रसंग जर आला तर हे सगळं बर्डन माझ्या मुलाला कसं झेपेल याची काळजी ईश्वराला वाटली, आणि त्या ईश्वराने मला हे सांगितलं की आता तुला तुझं नियंत्रण तुझं ठेवायचंय. देवाने आपल्याला अक्कल दिलेली आहे आणि जास्तीत जास्त दवाखाने त्याच्यानंतर ॲलोपॅथी या गोष्टी टाळा. आणि हे जे आजकाल पेपरमध्ये ज्या ॲडमध्ये येतात, नाही युट्यूबवर आजकाल खूप लोक खूप उपदेश देऊन राहिले. म्हणजे असं होऊन राहिलं आहे की एक व्यक्ती युट्यूबवर हे सांगतो की हल्दी से क्या क्या फायदे है, आणि इतक्या दुसरा युट्यूबवर येतो तो म्हणतो हल्दी से क्या क्या नुकसान है, वो कब लेना कैसी लेना. ही स्थिती म्हणजे याच्यापासून दूर राहिलं म्हणजे लोकांनी, मला असं वाटतं. याच्याकरता एकच गोष्ट आहे की जी माझ्यासारखी वयोवृद्ध माणसं ज्या घरामध्ये आहेत त्यांनी याच्यावरती लक्ष ठेवावं. आता हा विषय तुम्ही हळदीचा काढला म्हणून मी आज वर्षापासून माझ्या सुनेला माहिती आहे, मुलाला माहिती आहे, हळद घेतो, माझ्यासमोर तिला दळवतो आणि ती घरामध्ये वापरतो. आणि यांनाही पण सांगतो हळद मिरच्या मसाले हे तुम्ही आपल्यासमोर करून घ्या, तुम्ही असे पॅकेट ते आणू नका. आणि हे आता आमच्या सगळ्यांचं हे काम आहे. बरं, मला सांगा तुमचे कनिष्ठ बंधू, मला आठवण आली त्यांची, ते देखील आत्ता अलीकडेच 81 वर्षात निवर्तले. माझे बिलकुल जिवलग मित्र, संबंध होते, गजानन तपस्वी.
एक नामवंत कवी होते, चांगले कार्यकर्ता होते आणि त्यांनी मराठी भाषा साहित्य संस्कृती करता त्याच्या रक्षणाकरता खूप म्हणजे हे केलं. तर त्यांच्याबद्दल तुम्ही मला थोडक्यात सांगा. हो, हा गजानन हा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. याच्या पुढे दोन म्हणजे एक आणखीन भाऊ होता, एक आणखीन मोठा होता. पण याची जी विशेषता होती ती ही होती, हा धडपड्या होता. आणि त्याला असं वाटायचं की आपला मोठा भाऊ म्हणजे मी साहित्य लिहितो, कथा लिहितो, कविता करतो, पत्रकारिता करतो, तर आपणही पण करावं म्हणून तो त्या नाटकाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उडी मारली. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही की सुभी जाधव सुद्धा माझा विद्यार्थीच होता. तर त्याने ह्या मुलांना गोळा करून स्वतंत्र रीतीने नाटक लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये चंदू पारखी वगैरे त्यांनी त्याचा जम बसवला आणि तो नाटकं करू लागला. चंदू पारखीचा तो नाट्यगुरु होता. हो, हे स्वतः चंदू पारखी स्वीकार करत होता तो. आणि गजानन तपस्वी यांना सानंदी देखील सत्कार केला होता. फार मोठा आणि कविता करायचा आणि तो सतत धडपडत राहायचा. नाही, विशेष म्हणजे मराठी भाषा आणि त्यालाही वाचनाची आवड होती. आणि मी मोठा असल्यामुळे मी कितीतरी वेळेला त्याच्या चुकाही काढायचो, त्याला रागवायचो, पण खिल्ली पण उडवायचो. पण तो खरोखर म्हणजे कर्मकांडी होता आणि अत्यंत माझ्या करता तो माझा अगदी पाठीराखाच होता. पण तो होता तोपर्यंत मी निश्चिंत होतो. नाही निश्चिंत होतो मी. आणि आम्ही जे काही करत होतो ते आम्ही एकमेकांना रात्री शेअर करत होतो, फोनवरती आम्ही तास बोलत होतो आणि एन्जॉय करत होतो. पण आता नाही, हे दृश्य नाही राहिले. आता ते राहिले, हे दृश्य आता राहिलेच नाही. फोनवर बोला किंवा दुसऱ्या गोष्टी होऊन जातील. पिकनिकला कुठे जायचंय, कुठे बाहेर जायचंय, आउटडोरला कुठे जायचंय, खाण्याकरता कुठे जायचं हॉटेल. पण या गोष्टी तुम्ही ज्या म्हणताय धार्मिक याच्या घरातले सण वार त्याच्या प्रत्येक कृतीला मी उत्तेजन देत राहिलो आणि असं आमचं हे होतं. धन्यवाद मधुया तपस्वी. आपला साक्षात्कार घेऊन मला खूप आनंद वाटला आणि आपलं मार्गदर्शन मला लहानपणापासून मिळत आहे आणि तुम्ही जी सेवा करताय हे निरंतर चालूच राहणार आहे. आपण स्वस्थ राहा, सानंद राहा, मस्त राहा आणि तुम्ही जे म्हणताय ते तुमचं कार्य तर थांबणार नाहीच आहे आणि हे असं सतत चालत राहावं. आपण सहपरिवार. धन्यवाद देतो मी आपल्याला. त्यापूर्वी मलाही असं वाटतं की मराठी भाषेकरता आपण जे अविरत कार्य करून राहिलेलं आहात ते असंच चालू ठेवा. आणि आपल्या लेखणीमध्ये मला आचार्य अत्रेंची झलक दिसली. नाही आहे. मी माझं अर्ध आयुष्य पत्रकारितेमध्ये गेलेलं आहे. हा विषय आपल्या याच्यामध्ये आलाच नाही. परंतु विनोबा भावे, बाबा आमटे यांच्या मुलाखती घेण्याचा आणि त्यांचं सानिध्य मला लाभलेलं आहे. तर पत्रकारितेमध्ये ही एकंदर जी जिद्द किंवा जो एकंदर सत्यतेच्या मागे जाणं आणि परखड शब्दांमध्ये ते व्यक्त करणं ही मोठी ताकद लागते. सगळ्यांना साधत नाही. आणि आपल्याला जाता ते सांगतो की मधुसूदन उपासींच्या नावाने ठेवलेला पत्रकारितेचा पुरस्कार मला त्याच्या मुलांनी त्याच्या गावातून मला अलीकडेच दिला. कळलं की नाही. तर आपली जी पत्रकारिता आहे आणि आज आपण जे काम करत आहात ते फार महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. कारण ज्या ठिकाणी समाज चुकून राहिलेला आहे त्या ठिकाणी जर आपण बोट नाही ठेवलं तर समाजाचं वळण कधी सुधारणार नाही. आपले आशीर्वाद. धन्यवाद. आशीर्वाद. धन्यवाद. आपला काय अनुभव आहे? माझं नाव हेमंत पणाळकर. तपस्वी सरांकरता तुम्ही जो प्रश्न केला, मी 2014 राजनगरला राहायला आलो आणि तेव्हापासून महाराष्ट्र समाजामध्ये सक्रिय झालो. तिथे पाहिलं मी की सरांकडनं समाज पुष्कळ वेळा जे काही विचारायचं असेल नेहमी विचारतात. सरही मार्गदर्शन देतात आणि आमच्या इथे असं जास्ती करून छोटं मोठं असं काही नसतं. आमच्या इथे जे नेतृत्व आहे ते खूप छान आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र मंडळमध्ये, महाराष्ट्र समाजामध्ये सर्व लोक एकत्रीकरण आहे आणि खूप छान प्रकारे मी 14 पासून पाहून राहिलो आहे की कार्यक्रम वर्षभर काही ना काही चालत राहतात आणि त्या कार्यक्रमांमध्ये सर्व लोकांचं एकत्रीकरण असतं. त्याच्यामध्ये तपस्वी सरही येतात. तपस्वी सरांचे आमच्या इथले जे मेंबर्स आहे महाराष्ट्र समाजामध्ये, मला बडा आश्चर्य वाटतं काही वेळा की मी पाहिलं तर तिथे
75 वर्षवाले असे 75-76 वर्षवाले असे लोक आहे, म्हणजे मंगेश लाड आहे, राम देशपांडे साहेब आहे, आणि आमचे काय म्हणतात चोंगसकर साहेब आहे, आणि ते म्हणजे बरीच मंडळी पुष्कळ 75 वाले आहे, म्हणजे त्याच्यावरून थोडे कमी वालेही आहे. तर असे पुष्कळ सारे आमचे जे मेंबर आहेत ते सरांकडे शाळेत शिकलेले आहेत आणि सर त्यांचे गुरुजी आहे. माझं दुर्भाग्य आहे की मी जेव्हा मराठी शाळेत शिकत होतो नाही तेव्हा सर होते, पण सर त्यावेळेस दुपारच्या शाळेत होते आणि मी सकाळच्या शाळेत होतो. तर सरांना मी तिथे पाहत होतो, माझे ते आदर्श आहे. पण शाळा नाही विद्यार्थी मी होतो, पण सीधा कसा बनायचा योग आला असता तर मला आणखी खुशी झाली असती. हा योग आला तर ना 14 पासून मी त्यांच्या सानिध्यामध्ये काम करतोय. ते खूप आणि मोठी गोष्ट म्हणजे आम्ही महाराज समाजात तर करतो, पण वरिष्ठ नागरिक मंच मध्ये मुक्त संवाद आमचा कार्यक्रम चालतो. त्याच्यामध्ये सरांकडनं मला पुष्कळ साऱ्या अशा वस्तू माहीत पडल्या, म्हणजे समाजाच्या, की मी भलेही सामाजिक कार्यकर्ता असलो, खूप मोठा कार्यकर्ता नाही पण छोटा कार्यकर्ता, पण मला धार्मिक आणि याच्यामध्ये खूप अनुभव असा नव्हता, कारण मी सोशल मध्येच राहिलो. तर सरांकडनं आम्ही जेव्हा जेव्हा मुक्त संवाद मध्ये काही काही गोष्टी ऐकल्या, तर अशा पुष्कळ गोष्टी ऐकल्या की त्याच्यामुळे मला आनंद झाला, की म्हटलं सरांकडनं आपण गोष्टी शिकायला पाहिजे. कारण आपल्या ज्या धार्मिक आरत्या होतात जितक्या आपल्या समाजामध्ये, म्हणजे कोणची आरती आपण जी म्हणतो ती आरती कोणी आणली, कशी आली, काय आली, मला काहीच माहिती नव्हतं. पण सरांनी आपल्या मुक्त संवाद मध्ये वरिष्ठ नागरिक मध्ये आमच्या इथे सुरुवात आहे, म्हणजे की कोणतेही सणवार आलं की त्याबद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर बोलावं, आणि सर्वच लोक म्हणजे आग्रह करतात सरांना की तुम्ही याच्यावर काही माहिती सांगा. तर मला म्हणजे कळलं की रामदास समर्थ जे आहे त्यांनी पुष्कळ साऱ्या आरत्या लिहिल्या, म्हणजे इतिहास लिहिले, आणि त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे हे कळलं की आपण जी आरती म्हणतोय ते शिवाजीचे गुरु, शिवाजी महाराजांचे गुरु, शिवाजी नाही म्हणू शकत, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जे आहे समर्थ रामदास, त्यांनी त्या आरत्या लिहिल्या आहे. म्हणजे मला इतक्या वर्षापासून माझं इतकं वय झालं पण मला माहितीच नव्हतं, म्हणजे तुमचा आरती म्हणत होतो पण ती कोणी लिहिली, कशी लिहिली हे माहिती नव्हतं. पण सरांमुळे मला हे कळलं की समर्थ रामदासांमुळे ती जितक्या आपल्या आरत्या आहेत त्या सर्व. हेमंतराव, तुमचं म्हणणं जे आहे, तुम्ही जे सांगत आहात त्याच्यावरून हे स्पष्ट झालं की तपस्वी सरांमुळे तरुण पिढीला तुम्हाला खूप मोठा संदेश ज्ञानवर्धन झाला. म्हणजे नुसतं आरत्यांचाच नाही, प्रत्येक सणाची माहिती त्यांनी पूर्ण, आणि राजा महाराजांची जयंती होती, महाराणा प्रतापची हो, शिवाजी महाराजांची हो, या आणखीन कोणी राजांची हो, प्रत्येक वेळा मुक्त संवाद मध्ये आम्ही तो विषय आणतोच वरिष्ठ नागरिक मध्ये. आणि सरांकडनं आम्हाला नवीन नवीन इतिहास ऐकायला मिळाला, समाजामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि अजूनही मिळत आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ज्या समाजात ते काम करतात, ज्या समाजात महाराष्ट्र समाजामध्ये राजेंद्रनगरमध्ये मी काम करतोय, आमचं नेतृत्व इतकं छान आहे की आमच्या इथे 15-20 वर्षापासून काही पदाचा झगडा नाही, पैशाचा झगडा नाही, सम्मानचा झगडा नाही, फक्त निर्देश वरून येतात की हे काम करायचं आहे, त्याला सर्व लोक मिळून सफल करतात. त्याच्यात सरी जितकी मेहनत करतात त्याच्यापेक्षा थोडी कमी मी करतो, पण सर्व लोक समाजाला पुढे वाढवून राहिले. आणि सरांना आमच्या नेतृत्वाला मी धन्यवाद. धन्यवाद.